ड्युरंड कप. नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ड्युरंड कप स्पर्धा ही नेमकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? त्याचबरोबर ड्युरंड कप ही आशियातील सर्वात जुनी स्पर्धा केव्हा सुरू झाली? ड्युरंड कप स्पर्धेच्या 3 ट्रॉफी नेमक्या कोणत्या? या संदर्भातील सर्व माहिती बघणार आहोत. 2025च्या ड्युरंड कप स्पर्धेचे अनावरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रपतींनी ड्युरंड कप, शिमला ट्रॉफी आणि राष्ट्रपती चषक या 3 ट्रॉफींचे अनावरणही केले. ड्युरंड कप फुटबॉल स्पर्धा ही परंपरा, शिस्त आणि भारतीय फुटबॉलच्या शाश्वत वारशाचे प्रतीक आहे. 2025ची ड्युरंड कप फुटबॉल स्पर्धा ही या स्पर्धेची 134वी आवृत्ती आहे. भारतीय सशस्त्र दलांनी आयोजित केलेली या वर्षीची आवृत्ती 5 भारतीय राज्यांमध्ये होईल. ही स्पर्धा 23 जुलै 2025 पासून ते 23 ऑगस्ट 2025 पर्यंत खेळली जाईल. यंदाच्या स्पर्धेत इंडियन सुपर लीग क्लब, सशस्त्र दल संघ आणि इंडोनेशियन आर्मी यांसारख्या आंतरराष्ट्रीय सहभागींसह विविध संघांचा समावेश असेल. ड्युरंड कप ही आशियातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा आहे. 1988 मध्ये शिमला येथे उद्घाटन संस्करण झाले, त्यावेळी याला आर्मी चषक म्हणून ओळखले जायचे. सर हेनरी मार्टिमर ड्युरंड हे या स्पर्धेचे संस्थापक होते, म्हणून या स्पर्धेस ड्युरंड कप म्हणतात. सुरुवातीला ही स्पर्धा फक्त ब्रिटिश भारतीय सैन्य दलासाठीच खुली होती. या स्पर्धेत संघांना 3 ट्रॉफीने गौरवण्यात येते. पहिली ड्युरंड कप, स्पर्धेची मूळ आणि मुख्य ट्रॉफी. दुसरी शिमला ट्रॉफी, स्पर्धेच्या ऐतिहासिक वारशाचे प्रतीक. तिसरी ट्रॉफी राष्ट्रपती चषक, भारताच्या राष्ट्रपतींनी सादर केलेली विशेष ट्रॉफी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ड्युरंड फुटबॉल स्पर्धेबद्दल महत्त्वपूर्ण माहिती बघितली. सरळ सेवा, अग्निवीर, वनरक्षक, पोलीस भरती यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा संभाव्य प्रश्न तुमच्यासाठी. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 2025च्या ड्युरंड कप स्पर्धेच्या 3 ट्रॉफींचे अनावरण केले. तर यात कोणत्या ट्रॉफीचा समावेश नाही? पर्याय 1 ड्युरंड कप ट्रॉफी, पर्याय दुसरा शिमला ट्रॉफी, पर्याय तिसरा गोल्डन बूट कप, पर्याय चौथा राष्ट्रपती चषक. तुमचे उत्तर कमेंट करा. योग्य उत्तरासाठी आणि अशा चालू घडामोडी टॉपिकच्या नोटसाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असल्यास हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. व्हिडिओला लाईक करा आणि TCS9 या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एखाद्या नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.